नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर कोतवाली पोलीस ठाणे क्षेत्रातील बडकस चौकावर हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून झालेला साधा वाद हिंसक झडपडीत रूपांतरित झाला। माहितीनुसार काल रात्री 2 गटांमध्ये झालेल्या वादा इतका वाढला की प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले। घटनास्थळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले। सध्या कोतवाली पोलीस पुढील तपास करीत आहेत। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील उकडी गावातील 25 वर्षीय दिव्यांग युवती प्रांजल राजेंद्र सांभारेने न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रॉफी सारख्या गंभीर आजार असूनही आपल्या हिंमत आणि संघर्षाने शहरवासियांना प्रेरणादायी उदाहरण दिले। बालपणापासूनच तिला चित्रकलेची प्रचंड आवड होती आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होती। आर्ट्समध्ये पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांचीही तयारी सुरू केली होती। मात्र आजारामुळे तिच्या शरीरातील स्नायू आणि हाडे कमकुवत होऊन कमर वाकडी झाली आणि व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला। या कठीण परिस्थितीतही तिने हार मानली नाही आणि आपली आवड असलेली चित्रकला पुन्हा सुरू केली। प्रांजलने निसर्ग चित्रे, रंगीत कॅनव्हास आणि विविध संकल्पनांवर आधारित चित्रे बनवायला सुरुवात केली। जिने महालक्ष्मी सरस महोत्सवमध्ये स्टॉलवर लोकांच्या भेटीला आली आणि तिच्या कलेचे कौतुक व खरेदी झाली। अधिकारी होण्याचे स्वप्न जरी अधुरे राहिले तरी प्रांजलने आपल्या कलेतून जीवनाला नवा अर्थ दिला आणि तिच्या जिद्द व आत्मविश्वासाचे शहरभरात कौतुक केले जात आहे। नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासावरून वाद पुन्हा वाढलाय। स्मारक समितीने सांगितले की विकास आराखडा तयार करताना त्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे आणि फेज 1 व फेज 2 काम सुरू करण्यापूर्वी समितीसोबत चर्चा करावी। दुबई सिंगापूर मॉडेलवर आधारित प्रस्तावात समितीने नाकारला। उच्च न्यायालयात प्रकरण चालू असून समिती मध्यस्थी याचिका दाखल करणार आहे। समितीने 3 एकर 84 आज जमीन आणि शेजारील सरकारी जमीन स्मारकासाठी देण्याची मागणी पुन्हा मांडली। चौथा प्रवेशद्वार विना परवानगी निर्माण थांबवण्याची आणि NMRDA निविदा रद्द करण्याची मागणी केली। समितीने इशारा दिला की संवेदनशीलतेने निर्णय न घेतल्यास बौद्ध समाजात असंतोष वाढू शकतो। नागपूर शहरात LPG गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून घरगुती व व्यावसायिक दोन्ही प्रकारचे सिलेंडर पुरवठ्यासाठी आहेत। ऑनलाईन व ऑफलाईन बुकिंग करणाऱ्यांना घरपोच सिलेंडर दिले जात आहे। अफवा पसरवू नका असे अन्न व पुरवठा अधिकारी विनोद काळे यांनी नागरिकांना सांगितले। तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे ऑनलाईन बुकिंग आता सुरळीत चालू आहे। प्रशासनाने अधिकाधिक होम डिलिव्हरी करण्याचे निर्देश दिले असून नागरिकांना घाबरून साठा करायची गरज नाही असे सांगितले आहे। नागपूर MIDC पोलिसने वसुली व लूटच्या प्रकरणातील कुख्यात आरोपी त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतलाय। माहिती अशी आहे की संगम रोडवरील एका रेस्टॉरंट व बारमध्ये आरोपींनी पिस्तॉल दाखवून मॅनेजरला धमकावले आणि मालकाकडून फोनवर वसुली मागितली। त्यानंतर त्यांनी रोख रक्कम आणि महागडी विदेशी दारू लुटून पळ काढला होता। पोलिसांनी त्वरित कारवाई करून मुख्य आरोपी अजित सातपुतेसह एकूण 6 आरोपींना अटक केली। आरोपीकडून पिस्तॉल, जिवंत कारतूस, शस्त्रे, कार आणि लाखो रुपयांचे माल जप्त केले गेले। मुख्य आरोपी आधीच अनेक गंभीर प्रकरणात पसार होऊन वांछित होता आणि पॅरोलवर होता। सध्या पोलीस पुढील तपासात गुंतले आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत आहोत आज या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।